आता कसं आहे, राऊत साहेब ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्यांना मतदारच नाही आहे किंवा त्यांना कोणासाठी काही करायची गरज नाही आहे. आमदारातून तो तिकडं राज्यसभेवर जातात, त्याच्यामुळे तो तो पक्षाची भूमिका असते ते त्या पद्धतीने जातो. शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर काल रात्री उशिरा नागेश पाटील आष्टीकर मतदारसंघामध्ये दाखल झालेले आहेत. साहेब, संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की ऑपरेशन टायगर हे नेमकं कधी सुरू झालं आणि कधी संपलं? नाही, याच्यावर नाही भाष्य करणार. मी तर अचानक गेलो, मला माहिती आहे माझ्या मुलाची निवडणूक चालू होती आणि तशा परिस्थितीमध्ये मी अचानक पद्धतीने गेलो. तुम्ही अचानक पद्धतीनं कुठून कुठं गेले साहेब? नाही 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 हे सगळं गोपनीय आहे का? नाही, गोपनीय आहे. नाही, आता ते जाऊ दे ना, गेले गेले झालं, त्याला काय आता, ते दुसरं नको, त्याला नको, नो कमेंट्स. पण महाराष्ट्र म्हणतोय की 240 वेळा, तब्बल 240 वेळा नागेश पाटील आष्टीकर म्हणाले ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, नाव बदला, आणि अचानक हे सगळं सक्सेस होते. म्हणून प्रश्न पडतो, ऑल थँक्स टू ऑल मीडिया. मी तुम्हाला सगळ्यात धन्यवाद देईन. तुमच्यामुळेच मला प्रेरणा मिळाली जाण्याची. मीडियामुळं तुम्ही उत्साहित झाले असं म्हणणं आहे का? आता इतक्या वेळ झाला तुम्ही म्हणताय, मला काहीतरी काय नेमकं पाहावं आणि सत्तेमध्ये जाऊन लोकांची कामं करण्यासाठी बरं वाटलं, गेलो. तुमचे मित्र आहेत वडेट्टीवार, ते आता म्हणाले जर वाघाचं पोट भरलं असेल तर ऑपरेशन करणं बंद करावं. नाही, ते काहीतरी बोलत जातात. ते कसं आहे, माणूस असा बिंदास माणूस आहे, काहीतरी बोलत जातो, बोलण्याच्या अगोदर विचारही करत नाही, काही करत नाही. माझा चांगला मित्र आहेत, त्यात काही दुमत नाही काय, पण त्यांचा त्या असा ॲग्रेसिव्ह स्वभावामुळं ते थोडंसं असं काहीतरी बोलून जात असतं. तुमच्या चिरंजीवाने तुम्ही नसताना 2-3 वक्तव्य केलेले आहेत, ते तुम्ही ऐकलेच आहेत. काय वाटतंय? नाही, सत्यता होती, माझं आणि त्याचं बोलणं झालेलंच नव्हतं. मी अचानक पद्धतीनं गेलेलो होतो आणि गेल्याच्या नंतर आमचे सगळ्यांचेच मोबाईल आम्ही जवळपास बंद केलेले होते. त्यामुळे माझा निश्चित रूपानं माझ्या मुलाशी संपर्क नव्हता आणि तो सुद्धा शॉक होता की असं अचानक, म्हणजे निवडणूक चालू असताना, या स्टेजवर असताना गेले कसे किंवा काय झालं कसं, हे सगळं ते शॉक होता त्या सगळ्या गोष्टीला. आणि तो जो बोलत होता तो सत्य होता आणि तो महाविकास आघाडीच्या पुरस्कृत म्हणूनच तो उभा होता. आणि अशा वेळेस असे विधान होणं कमीत कमी ते ठीक नव्हतं. हां, हे सगळं संपूर्ण झाल्याच्या नंतर, तो पडल्याच्या नंतर त्यांनी ती कारवाई केली की त्याला पक्षातून काढलं. ते म्हणजे जसं बुवा ते संपल्याच्या नंतर त्यांनी काही बोलले असते तर थोडीशी परिस्थिती वेगळी असली असती. पण तो चालू असताना बोलणं कमीत कमी हे तरी एका शहाण्या माणसाचं काम नाही, असं माझं मत आहे. कृष्ण आष्टीकरच्या या सगळ्या वक्तव्यांना तुम्ही समर्थन देत आहे? 100% मला अभिमान आहे त्याचा. छान बोलला, व्यवस्थित बोलला आणि स्वाभिमानी बोलला. मातोश्रीवरती नेहमीच तुमचं प्रेम राहिलेलं आहे. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून आष्टीकरांची ओळख आहे. मातोश्रीवरती एवढी राजकीय वाईट वेळ नेमकी का आली, त्याचं मुख्य कारण काय? मी तुम्हाला मागेही म्हणून आजही सांगितलं की मी उद्धव साहेबांवर काही शब्द बोलणार नाही, अजित साहेबांवर काही शब्द बोलणार नाही. राजकीय दृष्ट्या वाईट वेळ का आली? राजकीय दृष्ट्या आता हे असे जर आपण माणसं जमा केली, आता अंधारेबाई सारखे किंवा अशा अन्य, तर कसं आहे की लोक म्हणजे हे स्वतःलाच पक्षप्रमुख झाल्यासारखं समजायला लागलेत. मग अशा लोकांमुळं पुष्कळ लोक नाराज आहेत, असं माझं मत आहे. पण बाकीचं काही मी नाही हे करू शकत. पण आष्टीकर साहेब, संजय राऊतांबद्दल अनेक शिंदे सेनेतले लोक टीका करतात आणि हे 6ही खासदार संजय राऊतांना आपले वरिष्ठ मानत आहेत, त्यांच्यावर टीका करत नाहीयेत. आतापर्यंत राऊतांना दोषी ठरवण्यात आलं. कसं आहे, एक संस्कृती असते की आपण आपल्यापेक्षा वयानं मोठा असणाऱ्या माणसाला सरासरी आपण नाही करायचं. त्यातल्या त्यात आमचे खरंच मार्गदर्शक होते, त्यात काय दुमतच नाही काय, आणि त्यांना बोलणं अपेक्षित नाहीच आहे. माझ्या वडिलाप्रमाणे आहे ते, त्याला कसं बोलू शकतो मी? आता ते एखाद्या 2 वेळेस बोलले तर ठीक आहे, आपण हे समजू शकतो, बोलतील, राग असेल तर बोलतील, काय प्रॉब्लेम नाही. मला तरी किमान त्यांच्यावर अडचण नाही, असं माझं मत आहे. आणि त्यांनी समजून घेतलं पाहिजे की काही ना काहीतरी अडचणी असल्याशिवाय आम्ही गेलो नसेल. काहीतरी आमच्या मतदारसंघामध्ये अडचणी असल्या त्याच्यामुळेच आम्ही गेलो असतील ना. आता काल राऊत साहेब म्हणाले होते की बाबा म्हणजे निधी नाही मिळाला तर काय हे गेले का, ते गेले का, असं झालं का, तसं झालं का. आता कसं आहे, राऊत साहेब ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्यांना मतदारच नाही आहे किंवा त्यांना कोणासाठी काही करायची गरज नाही आहे. आमदारातून तो तिकडं राज्यसभेवर जातात, त्याच्यामुळे तो तो पक्षाची भूमिका असते ते त्या पद्धतीने जातात. त्यामुळे त्यांना कोणी म्हणणारं नाही आहे हो. पण आम्हाला ढोरकं पोरगं बी जे ढोराच्या मागे जातात ते सुद्धा जर असेल लाईन, जर त्यांना ढोरा पाजवायला, पाणी पाजवायला जर लाईट नसेल तर ते ताबडतोब मला खासदाराला फोन करतात. मग आम्हाला लोक बोलतात हो, आम्हाला गावगाव फिरावं लागते, रोज आम्हाला कोणत्या तरी गावावर दौरा करावा लागते आणि त्या गावच्या लोकांच्या अपेक्षा असतात
निधी मागतात हो लोक, हे सत्य आहे. जरी म्हणलं तरी सत्य आहे, नाही म्हणलं तरी सत्य आहे. आणि त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, आमचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी आता तुमच्या मतदारसंघातला आहे. 3 जिल्ह्यांमध्ये मतदारसंघ विभागला गेला आहे. 2600 जवळपास खेडे आहेत. किती निधी आवश्यक आहे तुम्हाला? नाही, तसं कोणीच पुरत नाही हो. पंतप्रधान पुरत नाही त्याच्या सगळ्याच गोष्टीला. पण जास्तीत जास्त जिथं खरोखर गरज आहे तिथं जरी आम्हाला थोडा बहुत जरी निधी आमच्या जे आम्हाला जो मिळतो, आता ते MP लाडशिवाय दुसरं काहीच नाही आहे. किमान DPTCतून मिळाला पाहिजे, राज्य शासनाच्या जे काही बाकीच्या योजना आहेत त्याच्यातून मिळाला पाहिजे. थोडा थोडा का होईना, जे का खासदाराला जे त्याच्यातला नियमानं वाटा जातो तो जर मिळाला तरी आम्ही पुष्कळ आमच्या गावची खासदार साहेब, मागच्या जवळपास 3 दशकांपेक्षा अधिक काळापासून तुम्ही राजकारणात आहेत. विरोधकांना निधी द्यायचाच नाही, ही परंपरा नेमकी हा पायंडा कधी पडला, कुठून आला? आता राजकारणच पूर्णपणे बदललेलं आहे. व्याख्याच सगळी बदलून गेलेली आहे. त्या जैसा देश वैसा बेश, आता त्या पद्धतीनं चालावं लागणार आहे. असं एखादी गोष्ट कोणीतरी धरून बसणं चालणार नाहीये. पुढे चालत राहावं लागणार आहे. आणि जसं चाललंय त्या पद्धतीने. पण आता तुम्ही त्या सरकारमध्ये गेलेत, मग तुम्ही असं विरोधकांना निधी नाही दिला तर हे सगळं चुकीचं होईल, त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल. मी काय म्हणतो की हा प्रश्न माझा आहे का, माझा राहू शकतो का? तुम्ही लोकसभेतले खासदार म्हणून याच्यावरती आवाज उठवा. नक्की आम्ही 100% बोलू. या दुमत नाही काय, बोलू ना. जे आम्ही भोगले ते तसं कोणी दुसऱ्या विरोधकांनी भोगू नये यासाठी बोलू, नक्की बोलू. पण तो निर्णय घ्यायचा अधिकार मला नाही ना. अंबादास दानवे म्हणतात या 6 पैकी एकाला तरी तुडवावं लागेलच. मग म्हणणं की त्या अंबादासरावनं यावं ना, त्याईनं तुडवावं ना येऊन. लोकाला काला वेटीस धरायले. तुम्ही या, तुम्ही म्हणशाल तर आम्ही औरंगाबाद संभाजीनगरमध्ये येतो. संभाजीनगरमध्ये जातो ओपन आम्ही. चॅलेंज देत आहेत दानवेंना. 100% देतो. द्यायचं काय, चॅलेंज द्यायला काय, मी त्यांच्यावर लहान आहे, मी ज्युनियर माणूस आहे. मी चॅलेंज द्यायचा विषय नाही, पण त्यांना तुडवायचं असेल तर त्यांनी तुडवा ना. दानवे म्हणतात जिथे भेटतील तिथे, हो, घराजवळ असेल जिथे भेटेल. आता मी काय घरात बसून राहणार आहे का? मी मुंबईमध्ये दिसेल, मी संभाजीनगरमध्ये दिसेल, मी नांदेडमध्ये दिसेल, मी हिंगोलीमध्ये दिसेल, मी किनवटमध्ये मी दिसेल, मी वसमतमध्ये दिसेल. मी कुठं नाही दिसणार आहे. पण माझं विनंती आहे त्यांना की त्यांनी यावं. पण या तुडवातुडीमुळे काय? नाही, कसं आहे की लोकांना सांगणं, एका जागी बसून बोलणं हे सगळं ठीक आहे. पण माझं म्हणणं काय चाललं की संविधानिक त्यानं करा ना तुम्हाला काय करायचं ते. मागोमाग इतक्या जण सगळेजण झाले आणि तुम्ही आज ही भाषा करता. तर माझं म्हणणं की विनंती आहे कोणाला बी, ज्याला कोणाला म्हणायचं असेल त्यांनी स्वतः हे प्रयोग करून पाहावा. मग कोणामध्ये ज्याच्यामध्ये दम असेल तो ठोकेल, तो असेल तो तुडवेल. शेवटचा प्रश्न आहे साहेब. 22ला शिवसेना फुटली, तुम्ही स्वतः नारे दिले होते 50 खोके एकदम ओके, बरोबर ना? मी काय म्हणलो, आज जसं माझ्या सहकार्यानं सांगितलं की बाबा वरून फार प्रेशर होतं ना आम्हाला असं करा, तसं आम्हाला तेव्हा काय प्रेशर होतं, आम्ही तेव्हा केले. ठीक आहे, जवाचं तवा असते, त्यावेळेसचे विषय त्यावेळेसचे असतात, आताचे विषय आता आहेत. आता घोषणा देत आहेत सोशल मीडियावरती 100 खोके एकदम ओके. खोक्याची काही ज्यांनी म्हणतात त्यांनी माझ्याकडे आणून दिले असतील, त्यामुळे त्यांना पक्क माहित असेल की माझ्याकडे 100 खोके आले, त्यांनी जाऊन दिले असतील ना. सर, दिल्लीमध्ये कुठे होते तुम्ही? नाही, नो कमेंट्स, नो कमेंट्स. साम टीव्हीशी बोलताना अंबादास दानवे, जे माजी विरोधी पक्ष नेते आहेत, शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि नेते आहेत, त्यांना आष्टीकरांनी खुलं चॅलेंज दिलेलं आहे. दानवेंनी तुडवातुडीसाठी पुढे यावं, मी कुठेही येतो. आणि एकंदरीतच पुन्हा एकदा नागेश पाटील आष्टीकरांनी संविधानिक पद्धतीने टीका करा, असंविधानिक बोलू नका, अशी विनंती विरोधकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केली आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.